काही नगर सारी खाची आपुला पुंतंबा गाव केला अज्ञानी मुडांना उपदेश केला महापापे लाविले मूळपंथा नमस्कार माझा श्री गुरु रामानंदगिरी समर्था हरी हरी राम कृष्ण हरी हरी रूप पाहता नोचनी सुख झाले हो साजणी हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा रूप पाहता नोचनी सुख झाले हो साजणी हो हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर Hare
प्रकट पसारा नामाचे चिंतन प्रकट पसारा नामाचे चिंतन प्रकट पसारा नामाचे चिंतन प्रकट आसाल जे करा जेथे तेथे आसाल ते कदा तेथे तेथे आसाल ते कदा तेथे तेथे नामाचे चिंतन प्रकट पसारा नामाचे चिंतन प्रकट पसारा नामाचे चिंतन प्रकट पसारा नामाचे चिंतन प्रकट पसारा आसाल जे करा जेथे तेथे आसाल ते करा जेथे तेथे आसाल ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयासे सोडविला माझा स्वामी निश्चयासी सोडविल माझा स्वामी निश्चयासी सोडविला माझा स्वामी निश्चयासी आहे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केले आम्ही प्रतिज्ञा हे दासी केले आम्ही गुण दोष नाही पाहत्या कीर्तनी गुण दोष नाही पाहता कीर्तनी गुण दोष नाही पाहत्या कीर्तनी गुण दोष नाही पाहता कीर्तनी ते चक्रपाणी वश होय प्रेमी चक्रपाणी वश्य भोज प्रेमी चक्रपाणी वश्य भोज सोडविल माझा स्वामी निश्चयासी सोडविला माझा स्वामी निश्चय सोडविल माझा स्वामी निश्चयासी सोडविला माझा स्वामी निश्चयासी आहे दासी केली आम्ही प्रतिज्ञा दासी केले आम्ही प्रतिज्ञा हे दासी केले आम्ही तुका म्हणे कडू वाटे तो प्रपंच तुका म्हणे कडू वाटे तो प्रपंच रोकडे रमंच कंठी दाटे सोडविल माझा स्वामी निश्चया सोडविल माझा स्वामी निश्चया प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही
प्रगट पसारा प्रगट पसारा नामाचे चिंतन 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 प्रगट पसारा प्रगट पसारा हो नामाचे चिंतन प्रगट पसारा पसारा प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे असाल ते करा करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी नित्य स्वामी नित्य सोडविल माझा स्वामी नित्य स्वामी नित्य आजाद ते करा जेथे तेथे आजाद ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी नित्य जय स्वामी नित्य जय सोडविल माझा स्वामी नित्य जय स्वामी नित्य जय प्रतिज्ञाची दासी केली आम्ही प्रतिज्ञा दासी प्रतिज्ञाची दासी प्रतिज्ञाची दासी प्रतिज्ञाची प्रतिज्ञाची दासी प्रतिज्ञाची दासी प्रतिज्ञाची प्रतिज्ञाची दासी केली आम्ही प्रतिज्ञाची दासी प्रतिज्ञाची दासी प्रतिज्ञाची दासी केली आम्ही प्रतिज्ञाची दासी केली आम्ही प्रतिज्ञाची दासी
रे रे प्रतिज्ञा
सद्गुरु तुकाराम महाराज की योगीराज गंगागिरी महाराज की सूर्य नारायण गिरिजी महाराज की आदिशक्ती मुक्ताई माता दास राजा राम महाराज चिदंबर स्वामी महाराज बोलो रे भाई सब संतन की नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल जे करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयासी प्रतिज्ञा हे दामी गुणदोष नाही पाहत्या कीर्तनी गुणदोष नाही पाहत्या कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय तुका म्हणे कडू वाटे तो प्रपंच रोकडी रोमंच कंठी दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयासी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन हरी चरण संताची दुसरी चरण संताची जगबाबाने कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार जगबाबाने कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सोडून या कर चरणी ठेवी तो माता देवी तो माता हरी स्वामी विनंती माझे पंढरी हो हरी स्वामी विनंती माझे पंढरी रोडोनिया कर चरणी देवी तो माथा देवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढरी परिसावी विनंती माझे जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा हरी स्वामी विनंती माझी पंढरी सोडून या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझे पंढरी नाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथ गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सुरविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायणं गिरिब्रह्मस्वरूपं जेने मुक्ताईनगर सरिखाची फुला पुंतंबा गाव केला अज्ञानी मुळांना उपदेश केला महापापी लाविले मूळपंथा नमस्कार माझा श्री गुरु रामानंदगिरी समर्था विठ्ठल नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल जे करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयासी प्रतिज्ञा ये दासी केली आम्ही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सद्गुरूच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूपाधिकार स्थित प्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महत्व प्रतिपादन करतात. बरं, प्रतिपादन करत असताना नामातील की ताकद आहे की भगवान परमात्मा सहजतेने आकळला जातो. किंबहुना भक्तावर एखादं दुःखाचा प्रसंग आला तर तो भगवान परमात्मा सहाय्य करतो. आणि या अवस्थेला रीतीने जात असताना परमार्थिक अवस्थेमध्ये रममान असताना प्रपंच कसा वाटतो याचं सविस्तर वर्णन करणारा हा अभंग विठ्ठल. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र बाभुळगाव गंगा या ठिकाणी दास राजाराम महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व दास काय ग्रंथाचं नाव
चिदंबर स्वामीचा गाथा गाथा पारायण, हा राजाराम महाराज गाथा यांचं पारायण 8 दिवस होणारे. चांगले चांगले श्रोते आणलेत, किंबहुना चांगले चांगले वक्ते आणलेत असं म्हणायला काय हरकत नाही. तो गुड्डी एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन हे एका दिवशी पडणार आहे तुमच्या ताटामध्ये. आम्ही नाम प्रकरणामध्ये तुम्हाला विशेषत्वाने बोलणार आहेत. किंबहुना आजचं कीर्तन म्हणजे बांधलेलं कीर्तन आहे. शुभम महाराज भाषा थोडी जड जाईल पण लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल. विठाल विठाल आजचा पहिला दिवस म्हणजे भगवान परमात्म्याच्या फक्त नामाचं वर्णन करायचं. आज फक्त तुम्हाला पात्र टाकणार आहे मी पत्रवाळी, आणि इथून पुढचे जे कीर्तनकार तुम्हाला वाटतील ते गपचिप सहन करायचं किंवा ग्रहण करायचं. आणि यदा कदाचित लक्षपूर्वक आहे का, हे सगळं ऐकल्याच्या नंतर पित्त झालं तर चिदंबर नावाची गोळी इथून घ्यायची आणि पित्तातून मुक्तता करायची. विठाल भगवान परमात्म्याच्या फक्त नामचिंतनाचं वर्णन मोठ्या अट्टासाने श्री क्षेत्र बाबुळगाव गंगा मूर्ती बघितल्याच्या नंतर अंगावर काटा येतो महाराज. पंढरपुरानंतर एवढंच एक रहस्यमय ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा भक्ता करता धावून आला. अजून काय लागतं, फक्त ते आपलं अतिपरिचय झाला म्हणून अवज्ञा झाली. विठ्ठल विठ्ठल गायक वादक तर पाहायचं कामच नाही महाराज. आज पट्ट्यावर पळणारे खिलारी बैल आहेत. विठाला आवर्जून सांगण्यास आनंद होतो महाराज. आज मी कधी डगमगलो नाही कीर्तन करता करता, पण आज स्वतः मला थोडक्यात पाय थोडे हाललेत महाराज. शब्द सुद्धा गुंतलेत. काय धोरण नाही, गुरुवरे महाराजांची जागाही कीर्तनाची म्हणून व्हाले का काय आठवतंय मला चांगलं. गुरुवरे महाराजांनी या ठिकाणी सेवा केली आणि इथून पुढे गुरुवरे रामगिरीजी महाराज सेवा करणारे शिष्यानं गुरुच्या जागेवर कधीच उभा राहायचं नसतं असा वारकरी संप्रदाय नेहमी. पण त्या आज उभा राहिल्यानंतर जीवनात आज तर काही समज नाही. चांगल्या ठिकाणी 5-5, 6-6 हजार 10-10 हजार समाजापर्यंत बोललो महाराज, पण आज थोडं धडधड व्हायला लटलट कापाले. पण सांभाळायला स्वामीजी पाठीमागा असल्यामुळे काहीच हरकत नाही. विठाल आवर्जून सांगतो, मूर्ती प्राण प्रतिष्ठा करत असताना वैयक्तिक मी कधी केली नाही, पण गुरुरे महाराज नेहमी अनुभव सांगतात. मूर्ती प्राण प्रतिष्ठा करत असताना ज्यावेळेस मूर्तीच्या हृदयाला हात लावला केशव बाबा आणि साधून हात ठेवल्याच्या नंतर साधूचं हृदय धडधड करतं महाराज. फक्त तेवढी अवस्था तेवढी सिद्ध असावी लागते, नाही तर येडे गाबाळ्याला तेल काही फायदा नाही. देव पळून जाते गावातून. विठाला गायक वादक अतिशय उत्कृष्ट सुंदर आमचे आपल्याच परिसराचं वैभव पक्के डोक्यात बसलेले पण नाव आठवण झालेत. शुभम महाराज पक्के डोक्यात बसलेत पण नाव आठवण झाले. शुभम महाराज आपले बनकर खैरीचे नवनाथ महाराज गीते व मृदंगावर अशी उत्कृष्ट अशी पकड ज्यांची तयार आहे आमचे परमस्नेय माऊली महाराज तांबे. हा एवढे म्हणजे त्यांना जास्त लावालावी चांगली करते ते म्हणून लक्षात राहिले. विठाला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपा ज्यांनी माझ्यावर केली असे आमचे रवी भाऊ चौधरी यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. परत नाव नाही घेतल्याच्या नंतर आवाज कमी जास्त करतील. विठाला आवर्जून सांगायचं ठरलं तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे नामाचं महत्व प्रतिपादन करतात महाराज. आज माझी एक विनंती, माझी एक प्रतिज्ञा आहे महाराज. जेवढा वेळ गुरुरे म्हणतो स्वामी रामानंदगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने कीर्तन करील तेवढा वेळ अभंगावरच बोलण्याचा प्रयत्न करू. विपरीत एक शब्द सुद्धा निघणार नाही आणि त्याची अपेक्षा तुम्ही सुद्धा करू नका. विठाला प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महत्व प्रतिपादन करतात महाराज. नामासारखं साधन जगाच्या पाठीवर होणार नाही महाराज. अनेक साधन जगाच्या पाठीवर जन्माला आली भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता, पण नाम हे वेगळे आहे महाराज. नामासारखं साधन जगाच्या पाठीवर होणे नाही. आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर किती संत महात्म्य अवस्थेला पोहोचले. मी आवर्जून आपलं तात्काळ उदाहरण सांगू का. आपले आप्पाच्या मुखात नेहमी चिदंबरा चिदंबरा नाव वैयक्तिक ते काहीच बोलत नाहीत. एखादा शब्द तर बोललं. पण मी आवर्जून आता एक सांगू का तुम्हाला, दास राजाराम महाराजांचे वंशज या नात्यानं बघतो त्यांच्याकडे, म्हणून मी कधी त्यांना शब्द आजूकही बोललो नाही. त्यांना विचारा प्रत्यक्ष, फक्त दर्शन घ्यायचं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. विठाल आपल्या सर्वांचं भाग्य आहे महाराज. एवढ्या मूर्त्या सुंदर असं भगवान साक्षात उभा राहिला आहे बाबुळगाव मध्ये.
म्हणून मोठ्या आटासानं खूप आनंदाची गोष्ट आहे महाराज. दास राजाराम महाराजांसारखे संत आणि त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह याच्यापेक्षा भाग्य दुसरं काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल हो, भगवान परमात्म्याचं नामचिंतनाबाबतीत सांगायचं ठरलं तर अनेक पुरावे देता येतील महाराज, पण नामा इतकं महत्व कशामध्ये देता येत नाही. नामासारखं साधन जगाच्या पट्टीवर होणे नाही महाराज. गगनाहू निवाड नाम गगनाहुनी वाड नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाडे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाडे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाडे. गंगाहुनी वाड नाम आहे. गगनाहुनी वाड नाम आहे. गगनाहुनी वाड नाम आहे. ज्ञानदेव पुसी निवृत्तीची चाड. माऊली ज्ञानोबा म्हणतात गगनाहू निवाड नाम आहे. विश्वाच्या माऊलीला पडलेला प्रश्न आहे महाराजा. साक्षात श्री गुरु निवृत्ती दादांसोबत विचारतात जगाच्या पाठीवर नामाची तुलना कशा रीतीने करता येईल, तेव्हा स्वतः निवृत्ती दादाने दिलेलं उत्तर असं म्हणायला काय हरकत नाही. गगनाहू निवाड ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. साक्षात श्री गुरुला विचारल्याच्या नंतर गुरुनं सांगावं गगनाहू निवाड नाम आहे. म्हणून नामाची तुलना जगाच्या पाठीवर करता येणार नाही महाराज. अधिक सांगू का तुम्हाला, अनेक साधनं धरा जगाच्या पाठीवर. जपत पानुष्ठान व्यर्थ कास या करणे. विठ्ठल 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 विठ्ठल. जपत पानुष्ठान व्यर्थ कास या करणे. ये मने मन लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पात करणे. मनोजय वासना तोडून केली बिमोडी. मणिपूर्ण करण पाहता दुर्गती मोडी. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी. अखंड परमानंद शिवनी उभवी गुढी. अनेक साधन केले महाराज जगाच्या पाठीवर, पण शिल्लक काय राहतात फक्त नाम. विठ्ठल जगाच्या पाठीवर नामाची ज्ञानाची भक्तीची किंबहुना भक्तीचं एक ग्रुप म्हणलं तरी काय सांगता येत नाही. नाम एकच ठरेल, काही वावगं ठरणार नाही. पण ज्ञानाची आणि नामाची मोजणी करायची ठरले तर नाम श्रेष्ठ निघेल महाराज. सांगू का आवर्जून तुम्हाला प्रमाण. ज्ञान गिळून गावा गोविंदू गा. ज्ञान गिळून गावा गोविंदू टाळा टाळी लोकला दे. टाळी लोकला मुरला छंदे. अंगी मुरला छंदे. अटला मेल भोग भोगताची अटला मेल. गेलोली गावा गोविंद. बाबा गोविंद. टाळाटाळी लोपला नाद. नामापेक्षा ज्ञानाही पेक्षा नाम श्रेष्ठ सांगितले महाराज. यदा कदाचित जगद्गुरु तुकोबारांची गाथा माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी पाठ करणारे भरपूर जण आहेत, पण आवर्जून सांगतो हे केल्याच्या नंतर सुद्धा भागत नाहीत. ज्ञान गिळुनी गावा गोविंदू गा. टाळाटाळी लोपला नाद अंगो अंगी मुरला छंद. भोग भोगताची अटला भेद. ज्ञान गिळुनी गावा गोविंदू गा. गुळगुळा वाजती टाळ जन जना नादर साळ. उदो झाला पाली वेळ उठा वाचे वदा गोपाळ गा. कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायरी गेल. मेल माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासील गा. विठाल यदा कदाचित नामासारखं नाही महाराज. नाही तर वायानिक पंथा जासी जण. वायानिक पंथा जासी जण. वायानिक पंथा जासी जण. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नाही रे नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वायानिक पंथा जासी जण. वायानिक पंथा जासी जण. वायानिक पंथा जासी जण. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वायानिक पंथा जासी जणी. जगाच्या पाठीवर नामा इतकं श्रेष्ठ जगाच्या पाठीवर नाही महाराज. मग वायानिक पंथा जासी जणी हे साधन जगाच्या पाठीवर होणे नाही. यदा कदाचित भगवान परमात्म्याचं नामचिंतन देवाला सुद्धा जपावं लागलं महाराज.
हरिपाठातले दोरावून सांगतो. जगाच्या पाठीवर भगवान शंकरांनी हळहळ नावाचं विष प्राशन केलं. अनेक उपाय केले महाराज जगाच्या पाठीवर, पण नाही त्याला साधन मिळालं. मग हरी 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 मंत्र शिवाचा हरी 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 हे हरी 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 मंत्र हा शिवाचा हरी 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 मंत्र हा देवाचा तया मोक्ष देवाचा तया मोक्ष देवाचा तया मोक्ष हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. किंवा जीवा नवे काळ सर्प आहे, जीवा नवे काळ सर्प आहे, जीवा नवे काळ सर्प आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. जीवा नवे काळ सर्प आहे, जीवा नवे काळ सर्प आहे, जीवा नवे काळ सर्प आहे. जगाच्या पाठीवर नाही महाराज नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नवे काळ सर्प आहे. ती जीभ नाहीच महाराज जगाच्या पाठीवर. सर्पाचं बीळ सांगितलं शांती ब्रह्मनाथ महाराजांनी अभंगामध्ये. नाही, जगाच्या पाठीवर नाम न घेणारे अवलादी याच्याही पेक्षा टोकाचं बोलले शांती ब्रह्मनाथ महाराज. काय माये गेली होती भूतापाशी, हरी न हे मुखाशी अरे मुडा विठाल हो. ते उत्पन्न होण्याकरता नाही महाराज, फक्त त्याच्याकरता भक्ती साधना करावी लागते, नामी साधना करावी लागते. बर, आम्हाला भक्ती करण्यापेक्षा ज्ञानात जास्त इंटरेस्ट आहे, जास्त ज्ञान आवडतं. ज्ञान आवडतं का? कीर्तन सुरू झाल्या 15 जणांना जांभळे दिले. ज्ञान आवडतं का? जगाच्या पाठीवर ज्ञान निर्माण करण्याकरता सुद्धा भक्ती करावी लागते. आणि भक्ती उत्पन्न व्हायच्या अगोदर एका सद्गुरूची सेवा करावी लागते. त्याचा हातावर मस्तकावर आपले हात पाहिजे महाराज, तेव्हा ते कुठतरी उत्पन्न होतं. अगोदर बोध उत्पन्न होतो, नंतर भक्ती येते महाराज. पुढे भक्तीने धरी रे हाती, भक्तीने धरी रे हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली ते बळे होती, स्थिर केली ते आठवडे होती. देऊनी लाविली मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. म्हणून पहिला दिवसचा दिवस कोणी घेत नाही शुभम महाराज. पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे का, कीर्तनकार नको याच्या करता म्हणतात की पहिल्या दिवशी अगोदर सिस्टीम कन होती, व्यवस्थित लागत नाही. गायक लोक आत बरे आहेत, पण काही काही ठिकाणी होतो गोनाटा महाराज. पण आपली अल्टो गाडी आहे महाराज, पार्किंग करायला सोपी, काढायला सुद्धा सोपी. विठाला जगाच्या पाठीवर हे पहिलं कीर्तन सगळ्यात बंदिस्त कीर्तन महाराज. वारकरी संप्रदायामध्ये सगळेच कीर्तनकार बंदिस्त आहेत, पण आपापल्या मोरक्याच्यानं सोडून घेतले ते कीर्तनकार. हलकट भक्ती करण्यात तत्पर असणारी महाराज मंडळी. विठाला हरिभक्त पारायण, हरीची हलकट भक्ती करण्यात तत्पर असणारे महाराज मंडळी. आता बऱ्याच ठिकाणी विषय निघला तरी काय हरकत नाही महाराज, पण बंदिस्त कीर्तन करणं खूप अवघड. नाम आणि भगवान परमात्म्यापाशी अख्ख्या आयुष्याची शुद्धरी म्हणजे मागणं घालणं. ते मागणं कठीण. यदा कदाचित काल्याचं कीर्तन सुद्धा माझ्या बुद्धीनुसार सोपं ठरेल, पण नाम आणि भगवान परमात्म्याजवळ मागणी मागायची जगाच्या पटोर याची कठीण काहीच नाही. विठाला मागणीच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर अख्खा आयुष्य परमार्थ करा, पण मागणी जर चुकली ना महाराज आयुष्याचा पतन होतं. कृष्ण महाराज सर्वांच्या साक्षीने शब्द वापरतो, जितके व्यवहारात जितके चित्र लोक राहतात का तेवढे परमार्थात निव्वळ मूर्ख असतात. विठाला जगाच्या पाठीवरून नामा इतकं श्रेष्ठ नाहीच महाराज. नाम सांगायचं ठरलं तर 2-3 तास काय 24 तास सुद्धा पडणार. देखा जा मेळ नामे तारिले मुकुंदे ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काया. परत काय, देव उदार होऊनी भक्ता देतो अमरपदे. हाच प्रमाणे ना, मला वाटतं हा वासुदेव खूप मोठा आहे, त्याच्यातलं 8व्या क्रमांकाचं चरण असेल.
देव उदार होऊनी भक्ता देतो अमरपदे, देता न मने साना थोर वैराशी तेची दे. आठवून हळूहळू बाबा देते नाशिवर तिकून. देवा देता न मने साना थोर वैराशी तेची दे. किंबहुना काळ शेवटच्या आल्याच्या नंतर वासुदेव शेवटचं राहतं आणि त्याच कडव्याचं शेवटचं टोक म्हणजे येणे या नामे तारले मुकुंदे. किंबहुना आजा मिळाला या नामानं तारले असं वासुदेवामध्ये प्रमाणे पण ते लक्षपूर्वक आठवून झाले. विठाला जगाच्या पाठीवर नामा इतकं श्रेष्ठ साधन नाही. नाम ही अशी गोष्ट आहे महाराज, या साधनानं गेल्याच्या नंतर फक्त त्याचं चिंतन करावं लागतं एवढंच सामान्य स्वरूपी. आणि नामा इतकं कठीण सुद्धा नाही. भक्ती तितकी चांगली असली पाहिजे महाराज. भक्ती गुरु रे महाराज म्हणायचे, मी लहान असताना एका किराणा दुकानात गेलो. त्यांचं जन्मगाव चिकलठाणा. त्या जन्मगावात किराणा दुकानात गेल्याच्या नंतर भक्ती खूप चांगली, भक्ती चांगल्या रीतीची करावी लागते महाराज. भक्ती करत असताना या मेंदूमध्ये दुसरं काय आलं नाही पाहिजे. नेमकं किराणा दुकानात गेल्याच्या नंतर तो किराणा दुकानात माळ जपीत होता महाराज. माळ अशी जाड म्हणायची, फेकून मारली तर पाणी पेन माणूस ग्लासभर, अशी माळ होती. महाराज दुकानात गेल्याने शेंगदाणे मागितले महाराज. शेंगदाणे मागितल्याच्या नंतर त्याचे डोळे उघडले, शेंगदाण्याच्या गुणीकडे बघतो तो उंदर लागले शेंगदाण्याच्या गुणीला. एक उंदीर शेंगदाणे खात होता. भक्ती किती बरं का. माळ घेतली आणि त्या उंदराला फेकून मारली, जागेच उंदर मेला महाराज. ही आपली भक्ती राहते. अशी भक्ती काहीच कमीची नसती. विठ्ठल भक्ती अवस्था इतकी टोकाची. नविदा भक्ती सांगितल्या शास्त्रकारांनी किंबहुना संत महात्म्यांनी. पण भक्ती अनेक साधनांनी किंबहुना योगांनी भक्ती बदलली. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता मार्ग बदलले. किंबहुना कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम मेजतो मखई द्वापरे परिचर्यायाम कलो तत् हरिकीर्तनात. विठ्ठल विठाला 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 विठाला. भगवान परमात्म्याचं कीर्तन करता करता, आता कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. मला वाटतं प्रामुख्याने 3 प्रकार विचार सागरामध्ये निघतात. नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, परत स्वरूप संकीर्तन. हे 3 कीर्तन आहेत महाराज. तिन्हीपैकी कोणतीही करा, भगवान परमात्म्याच्या गुणाचं कीर्तन करता येणार नाही. बर, वस्तूचं कीर्तन करता येणार, पण आपल्या अल्पमतीत बुद्धीत असणाऱ्या माणसाला फक्त नामच साधन श्रेष्ठ आहे. विठाला 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 द्वादशाक्षरी मंत्र ध्रुव आढळपद पावला. अनेक उदाहरणं महाराज जगाच्या पाठीवर असे प्रसिद्ध आहेत की भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता करता जगाच्या पाठीवर अनेक संत महात्मे एवढे झाले की त्यांच्या नामात सुद्धा ताकद आली महाराज. जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावर जात होते समाजाला सोडून महाराज. कशा करता? गार याच्या करता जात होते का? नाही महाराज, याच्या करता मध्ये जात जगद्गुरु तुकोबराय. भगवान परमात्म्याचं नामचिंतन व्हावं, ज्ञानेश्वरीचे 1008 पारायण जगद्गुरु तुकोबारायांनी केले महाराज. पण ती अवस्था भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता करता त्यांच्या नावात एवढी ताकद आली की त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचं धोतर तुकाराम 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 नाम घेता कामे यम, नाम घेता कामे यम. हरी धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेणे केला हा पुरुषार्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. तुकाराम 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 घेता कामे यम, राम घेता कामे यम. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं महाराज, त्या नामात एवढी ताकद आली की यमाचं धोतर सुद्धा फाटतं महाराज. भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोपं नाही. नामदेवाच्या दिंडीमध्ये लक्षपूर्वक आहे का, लोक मरणार आहेत. अशी जे लोक मरणार आहेत उद्या यम त्यांना न्यायला येणार आहे अशांची यादी गावाच्या बाहेर लागली नामदेवांच्या दिंडीमध्ये. गावामध्ये यादी लागल्याच्या नंतर ज्यांनी ज्यांनी नाव वाचले त्या यादीमध्ये ज्यांचे नावं निघले त्यांना भीती वाटू लागली. केशव बाबा भीती वाटू लागले म्हणून सगळे जेवढे तबाकी होते का कृष्ण महाराज
गावातले तबाकी त्यांचेच नाव होते द्यायला, विठाला 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 हो ते गावातले तबाकी नामदेराजवळ गेले. नामदेराला म्हणे यम न्यायला येणार याच्या करता आम्हाला काहीतरी साधन सांगा. मरण मरण सोपं वाटतं कोणाला, मरू वाटतं का? घेऊ म्हणतात भाषी घेऊ एखादं येईन का असं नाही. मरण आगा मर हा शब्द न साहती, बोलणं न साहती, म्हणजे मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही महाराज. तिथं म्हणल्याच्या नंतर ते तबाकी नामदेवाकडे गेले. नामदेवाला म्हणे नामदेव महाराज फक्त एवढ्या संकटातून मुक्त करा, याच्याकरता आम्ही काय साधनं करायचे असतील ते करू महाराज. तेव्हा नामदेवाने सांगितलं माळा घाला. ते म्हणे 3-3 माळा घालतो पण यमाच्या तावडीतून आम्हाला हे करा, सुटका करा. बरं चालन काय हरकत नाही. 2-2 माळा घातल्या महाराज, जाडची जाड माळा घातल्या. माळा घातल्याच्या नंतर हातामध्ये पताका घेतल्या आणि पताका घेतल्याच्या नंतर नामदेवाच्या दिंडीत मिसळले महाराज. आणि असे माणसं नेमकं सगळं समोर राहतात. तबाकी दिंडीच्या सगळ्यात समोर ते माणसं जेव्हा यमदेवता यमाचे दूत नेण्याकरता आले, नेण्याकरता आल्याच्या नंतर मग नामदेवांना विचारलं आता दूत नेण्याकरता आलेत कोणाचे? यमाचा. दूत नेण्याकरता आल्याच्या नंतर मग नामदेवांनी सांगितलं फक्त आता झेंडेवरती करा, झेंडे दाखवून द्या म्हणे. झेंडे दाखवल्याच्या नंतर यम राहिला नाही महाराज. यमाची ताकद सुद्धा पोहोचली नाही तिथपर्यंत, नाही पोहोचली ताकद. बर आता यमदेवापर्यंत ते दूध गेल्याच्या नंतर दूताला सांगू लागले यमदेव काय झालं, काऊन नाही आणलं त्या तबाकी लोकांना? गावात सप्त्याचा सत्यानाश करणारे तेच, एका भजनी मंडळाचे 4 भजनी मंडळ करणारे तेच, अशी त्या लिस्टला नाव. कळलं तुम्हाला? विठाला विठाला असे तबाकी लोक नाही आणणं शक्य झालं महाराज. बर मग आता काय करायचं? आता काही करत नाही म्हणे. यम आल्याच्या नंतर फक्त पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हे सुद्धा येणे गेलं त्याला. ते म्हणत होते पुंडलिकाने हाणली विटकर, शिर्यात ज्ञानदेव बुडाला, तुकाराम महाराज की जो हो. विठाला विठाला ज्यांनी आयुष्यभर कधी माळा घातली नाही महाराज त्यांच्या मुखारविंदात येईल का? शक्य नाही महाराज. मग गजर केल्याच्या नंतर यम पळाले महाराज. दड 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 दुड 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 धड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. पळ सुटला खाली काळा बापुडिया रे. जीवनावधी धरमुखी सेवी पाका पडिया 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 रे. आ दड 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 दुड 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 दड 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 दुड दुड. ए पळ सुटला हरी काळा बापुडिया रे. पळ सुटला हरी काळा बापुडिया रे. जीवनावधी धरमुखी सेवी पाका पडिया रे. जीवनावधी धरमुखी सेवी पाका पडिया रे. पडिया रे. वा 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 वा. हे असा काळ पळत होता महाराज. त्याची चेशी आऊट झाली तुमच्या भाषेत सांगत ठरलं तर. काळाची चेशी आऊट होऊन तसं पळत होता म्हणून दडा 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 दुडू 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 दु पळ सुटला किंबहुना नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. 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 नामधारकाच्या शिवा. तुमचं पाहून पाहून थोडं शिकलो मी. विठाला विठाला ही सगळी ताकद त्या बाबाची महाराज. मी आवर्जून सांगतो, अंगावर काटा येतो. माझे गुरु लंगडे पांगडेत महाराज, पण आशीर्वाद त्यांच्या इतका माझ्यावर कोणी अजून केलं नाही महाराज. गाडी चालवता येत नव्हती महाराज. बरेच जण मला म्हणे महाराज गाडीवर ड्रायव्हर ठेवा. मी म्हटलं गाडीवर ड्रायव्हर ठेवा, परत काही दिवसानं तेरे बिना जी नाही लागता ही अवस्था प्राप्त करून घेण्यापेक्षा कळालं तुम्हाला मला काय म्हणायचं.
नाही कळायला वाटतं तुम्हाला. कळालं? ड्रायव्हर सांभाळणं सोपं नाही महाराज. काही 2-3 वर्ष राहिल्याच्या नंतर तेरे बिना दिल नाही लगता अशी अवस्था प्राप्त करून घेण्यापेक्षा एकट्यानं काशी केली पुरती. विठाला 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 विठाला. मग अशी 5 जण मोठ्यानं ओरडत होते, महाराज ब्रेक दाबा, महाराज ब्रेक दाबा. पण साधू कोणाचा ऐकतो, डायरेक्ट लिहून घातली खाली, जे वाजत ते होईन. विठाला विठाला. याच्या जागी दुसऱ्याची गाडी असली तर निश्चित स्वरूपाने त्याची चिशी आउट झाली असती महाराज. आम्ही 5 जण गाडीत बसलेलो होतो, पण कोणालाच कळलं नाही गाडी कुठे गेली म्हणून. खाली उतरल्याच्या नंतर बापरे एवढं उंच, ही ताकद त्यांची. विठाला विठाला. मला वैयक्तिक ते धार्जिन नाही महाराज कुठल्या गोष्टी, म्हणून ते सांभाळत नाही. लांब जायचं म्हणलं की ठेवायचं, पण ही ताकद त्यांची म्हणून कुठल्याच गोष्टीत कमी भागत नाही. गाडी घेतल्या काही काळानंतर 10 दिवसात गाडी चालवायला लागलो. ही माझ्या गुरुची ताकद आहे म्हणून काय घाबरत नाही. पण आयुष्यातील प्रसंग सांगत असताना असं जरी सांगितलं तरी कितीही समाज असो, असंख्य कारण जरी असले आणि कितीही अवस्था बिकट जरी आली असली तरी आपले गुरु आपल्याला सहाय्य करतात महाराज. विठाला विठाला. जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यापेक्षाही मी आवर्जून सांगतो तुम्हाला सगळ्यांना, ओर चॅलेंज आहे. एखादा शब्द चुकला तर आपण चरणी चिदंबर स्वामी महाराज शोभ महाराज बघून घेतील, पण यांच्या साक्षीने शब्द सांगतो मी. नाथबारांचं भागवते, चिदंबर स्वामीची सेवा अधिक चिदंबर स्वामीचं नामस्मरण करण्यापेक्षा, बर का, अंगावर काटा येतो तुम्हाला, वाक्य पटेल अथवा न पटेल, दास राजाराम महाराजांचं नाम घेतल्याच्या नंतर तिळभर अधिक पुण्य लाभेल महाराज. विठाला विठाला. जगाच्या पण देव चिरज चरणीची माती धावत भगवान परमात्मा स्वतः संतांसाठी सहाय्यक होतो, किंबहुना सगळं सहन करीन जगाच्या पाठीवर, पण त्याच्या भक्ताची विटंबना कधीच सहन करणार नाही महाराज. त्यांचं नामचिंतन चिदंबरीत स्वामीचं नामस्मरण केल्या केल्या पाप जाईल न जाईल हे मला सांगता येणार नाही महाराज, पण दास राजाराम महाराजांचं नामस्मरण केल्याच्या नंतर क्षणात पाप जाईल. तुका बरे पापे जाते संततिया धर्मे, जाते संतात धर्मे, जाते संततिया धर्मे. बरे पापे जाते संततिया धर्मे, जाते संततिया धर्मे, जाते संततिया धर्मे, संततिया धर्मे, संततिया धर्मे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर पाप जातं. बर, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर पाप जर जात असेल तर आमच्या संत महात्म्यांचं नामस्मरण केल्याच्या नंतर सुद्धा पाप जातं. तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे. किंबहुना चिदंबर स्वामीचं नामस्मरण करण्यापेक्षा माझी श्रद्धा अशी, आप्पा चिदंबरा म्हणतात त्यांची श्रद्धा आहे, पण मी माझ्या बुद्धीनुसार अल्पबुद्धीनुसार अर्थ सांगायचं ठरलं तर दास राजाराम दास राजाराम दास राजाराम हे म्हणल्याच्या नंतर पाप एका क्षणात जाईल महाराज. विठाला विठाला. राजाराम महाराजांमध्ये तुकाराम महाराजांमध्ये बदल सांगू का? एक लौकिक आहे, प्रभू रामचंद्राच्या बाबतीत आणि तुकोबरांच्या बाबतीत म्हणले काय, राजाराम दो नाम एक अंग. तुकोबराच तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजाराम. राजाराम प्रभू रामचंद्रामध्ये राजाराम महाराजांमध्ये वाक्य काय बदलले सांगतो फक्त. राजाराम दो नाम एक अंग, राजाराम दो नाम एक अंग, इनका सेतु भंग गया इनका सेतु अभंग. विठाला जी नामदेवरायपर्यंत परंपरा आली तिथून पुढे अभंग लेण्यात काळाचा वेळा कमी पडला. तो पूर्ण अभंगात नेण्याकरता किंबहुना अभंग पूर्णत्वाकडे नेण्याकरता दास राजाराम महाराजांचा अवतार. विठाला यांच्या संगतीला लागल्याच्या नंतर जीवनाचं कल्याण होतं महाराज, पण भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याच्याकरता नामाचं चिंतन करावं लागतं. अभंगाचं प्रथम नामाचे चिंतन प्रगट बसाला, नामाचे चिंतन प्रगट बसाला, हे नामाचे चिंतन हो प्रगट बसाला, नामाचे चिंतन हो प्रगट
सोडविला माझा हो स्वामी निथयसी स्वामी निश्चयसी सोडविला माझा हो स्वामी निश्चयसी सोडविला माझा हो स्वामी निश्चयसी हे नामाचा ध्यान प्रगट पासारा हसना ते करा देते ते काय गोड प्रमाण नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल जे कराचे ते हे नामाचं चिंतन संत महात्म्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता माथारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या करू मी केशवा किंबहुना केदवा ही अवस्था प्राप्त करण्याकरता सद्गुरूंच्या सानिध्यात लावावं लागतं महाराज भगवंता तुझं कारणे गा चित्ताचे कैसे आ निष्काम बुद्धी ठेली चलन नाही तयासी न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी जाणता न देखो गा शर आणि अक्षराशी विठोबा दान देगा तुझ्या सारी के नामा कीर्ती आहे वाकनाली थोड वाढवालीसी कीर्ती हे वाकनाली थोड वाढवाली काकडातला वासुदेव खूप गोड आहे विठोबाला भगवान परमात्मा मौली ज्ञानोबा म्हणतात की बाबा फक्त तुझ्यासारखंच नाम आम्हाला दे विठोबा दान देगा तुझ्या सारिके नामा कीर्ती वाकनली थोर वाढवली सीमा पण ही अभेद अवस्था जाण्याकरता दोन पुत्र निर्माण होतात थोडं जड जाईल महाराज डोक्याच्यावर पण माझा तो खटाळ स्वभाव आहे महाराज मी अभंगाला सोडून कधीच बोलत नाही कीर्तन ठेवा अथवा नका ठेवू विठाला कधीच नाही महाराज भिक्षा मागून खाईन पण गादीवर उभा राहिल्याच्या नंतर अभंगाला सोडून कधीच बोलणार नाही माझी प्रतिज्ञा आहे तेवढी लोकांनी माझ्यावर स्टेजवर येऊन जरी जांभळे दिले माझ्या कानात तोंडाजवळ जरी तरी मी हलणार नाही विठाला ही अवस्था जाण्याकरता अगोदर निज तत्व आणि निज बोध नावाचे दोन पुत्र निर्माण झाले पाहिजे काकडातलं प्रमाण सांगता येईल का तुम्हाला ऊर्ध्वमुखी आळवीला सोहम शब्दाचा आरोप जागविला ताता घेऊन या चंद्र घेऊन आले दान निज तत्व निज बोध स्वरूप मिळविले नाव ठेविले भेद सुखे मी निजला शून्य सारे निदे त्रिकोट शिखरी दान मिळे ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद आरोप जागविला दाता घेऊन या छंद घेऊन आले दान निज तत्व निज बोध स्वरूप मिळविले नाव ठेविले भेद त्याच्याकरता अभेद जावा लागतो अभेद जाण्याकरता निज तत्व निज बोध हे उत्पन्न व्हावं लागतं तेव्हा कुठतरी भगवान शंकर आणि विष्णू एक आहेत याचा भेद निर्माण होतो विठाला जगाच्या पाठीवर नाम
याच्या करता जगाच्या पाठीवर नाम सांगितलं ते नाम साधन याच्या करता महाराज. पण हे नाम साधन सांगत असताना भगवान परमात्म्याने भक्ताचे कितीकही कामं केलेत. भगवान परमात्मा आकळायचा असेल, भगवान परमात्म्याला आकळायचं असेल तर एकच साधन फक्त नाम आहे महाराज. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कुण्या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. हे सगळे भक्त जे भगवान परमात्म्याला राबून घेतलं महाराज त्याचं एकमेव कारण फक्त नाम. आणि या नामाच्या बळावर आम्ही सुद्धा भगवान परमात्मा जे संकट आले असेल त्याला सहाय्य करतो. अभंगाचं दुसरं चरण. सोडविल माझा स्वामी निश्चये, सोडविल माझा स्वामी निश्चये, सोडविल माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चये. प्रतिज्ञा घेतासी केली आम्ही, प्रतिज्ञा घेतासी केली आम्ही. सोडविल माझा स्वामी निश्चये, सोडविल माझा स्वामी निश्चये, सोडविल माझा स्वामी निश्चये. प्रतिज्ञा घेतासी प्रतिज्ञा घेतासी केली आम्ही. भगवान परमात्मा आमचं काम करतो. ही जगद्गुरु तुकोबार आहे अधिक दासांनी प्रतिज्ञा केली महाराज. बरं आवर्जून सांगू, भगवान परमात्मा आकळायचा असेल तर संत साधने. भगवान परमात्म्याला नामाव्यतिरिक्त सुद्धा आकळता येतं. पण संतांच्या सानिध्यात वारकरी संप्रदायातली एक महिला गेली, भगवान परमात्मा साक्षात जेवला महाराज. जेवी पंढरीरावती येस, देवी पंढरीरावती सवे, नाम याची जणी कोणतीचा भाव, देवी कोणतीचा भाव, जरी कोणाचा भाव, कोणतीचा भाव. देवी पंढरीनाथ तिचा सवे, देवी पंढरीरावती देवी पंढरीरावती. तालुक्याचा आमदार जेवल्याच्या नंतर 2 दिवस झोप न येणारे आपल्यातलेच काही जण आहेत महाराज. बोलू थोडं. साहेबांची खूप मोठी कृपा आहे. अरे रताळ्यात तालुक्यापुरता तो साहेब मालक असतो. आमचा भगवान परमात्मा अखिल विश्वाचा मालक आहे. विठाल विठाल तुझ्या साहेबाला अक्कल ज्या आई वडिलांनी दिली त्या आई वडिलांना निर्माण करण्याची ताकद त्या भगवान परमात्म्यात येते. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे दारू शरणारो, वर्म हे दारू शरणारो, वर्म हे दारू शरणारो, ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्या जीवनात घडलं पाहिजे. विशेषत्व आवर्जून सगळ्या लोकांना सांगतो, जे जे कीर्तन प्रवचनकार महाराज मंडळी आहेत मंडपातले इथले सोडून मंडपातले धरून जेवढे कीर्तनकार महाराज मंडळी महाराज आपल्या भक्तीवर एवढी एक निष्ठता असली पाहिजे महाराज. बरं का, कीर्तना करता तारखी मिळावं याच्या करता ग्रस्ती लोकांची दाढी धरणारे पुढं पुढं करणारे कीर्तनकार आहेत का, त्यांना विशेषत्वाने सांगतो मी. आपण ज्याचं भजन करतो महाराज तो लक्ष्मीचा नवरा हे सिद्धच झालं नाही अजून. जगद्गुरु तुकोबार यांचं प्रमाण आहे. पण त्याची भक्ती एकनिष्ठ त्यांनी त्याने मान केली महाराज. लक्ष्मी वल्लभ तया, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया मनामे, हे प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ, हे लक्ष्मी वल्लभ. आपण ज्या भगवान परमात्म्याचं भजन करतोय महाराज ती लक्ष्मी तिची बायको आहे असं मी प्रमाण तुम्ही ऐकलं असेल माझ्यापेक्षा मोठे. पण लक्ष्मी असे जयाची दाशी, तो हा तेज पुंजराशी, सर्व भावे त्याशी तुका शरण. दासी म्हणलं का बायको म्हणलं? मग जे पैशा करता कीर्तन मिळावं याच्या करता बैलाचं 15 लिटर काढणारे बैल आहेत काही काही.
पहिलाच 15 लिटर दूध काढणारे असे बैल आहेत काही कीर्तना करता पुढे पुढे करणारे. त्यांच्या एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे, आपण जे भजन करतो तो भगवान परमात्मा त्याचे पाय दाबण्याकरता लक्ष्मी विठाल विठाल. हो, या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करताना, आमच्या नाम कीर्तन करत असताना त्या कीर्तनात कुठल्याही प्रकारचा दोष नाही. अभंगाचं तिसरं गुणदोष काही पाहत कीर्तनी. हो हो हो, गुणदोष काही पाहत कीर्तनी. त्या कीर्तनी आताच्या कीर्तनामध्ये नाना प्रकारचे दोष निघतील कीर्तनकाराच्या मुखातून, किंवा कीर्तनकारामध्ये नाना प्रकारचे दोष निघतील. पण आमचं भगवान परमात्म्याचं नामचिंतन असे, गुणदोष नाही पा त्या कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. प्रेमानं भगवान परमात्मा आकळला जातो की मग ती अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा आम्हाला निश्चित स्वरूपानं सहाय्य करतो. पण भगवान परमात्म्याच्या हातून सहाय्य करून घ्यायचं असेल तर फक्त नामच साधन. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 हरि रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा
नामचिंतन करता करता ही अवस्था इथपर्यंत गुणदोष नाही पाहत्या कीर्तनी, म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. त्या अनुषंगानं अखंड हरिनाम सप्ताह, कधीही भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात हरिबोला देता हरिबोला घेता, उठता भांडता हरी म्हणता का? भांडत नाही कुणी तर, भांडताना सुद्धा हरी म्हणलं पाहिजे. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतं, उठता भांडता कांडता बसता हरी बोला. सगळी अवस्था प्राप्त करत असताना किंवा काम करत असताना सुद्धा हरी म्हणलं पाहिजे. सावता महाराजांनी भगवान परमात्मा आकळला महाराज फक्त कर्म या रेषेवर साधना करून आपल्या कर्मामध्ये भगवान परमात्मा बघितला. कांद्यामध्ये आपल्याला लाल आहे का पांढरा एवढं दिसतं महाराज. कांदा कसा दिसतो तुम्हाला? लाल आहे का पांढरा एवढीच अवस्था दिसते. पण भगवान परमात्मा साक्षात कांद्यामध्ये दिसावा महाराज. कांदा कांदा मुळा भाजी, 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 कांदा मुळा भाजी. हवघे विठाबाई माझी, हवघे विठाबाई माझी, हवघे विठाबाई माझी, हवघे विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. वा वा वा. कांद्यामध्ये भगवान परमात्मा दिसावा, कोथंबिरीमध्ये सुद्धा भगवान परमात्मा दिसावा महाराज. हे सावता महाराजांनी कशा रीतीने प्राप्त केलं? फक्त कर्माला इशू बदल, कर्मे इशू बजावा किंवा स्वकर्म कुसुमाची या विरा तरी होय अपारा तोषा लागी. भगवान परमात्मा कर्म या रेषेवर आपण कर्माचीच माळ किंबहुना फुले वाहिले तर भगवान परमात्मा निश्चित स्वरूपानं आकळतो. पण नामचिंतन हे सगळं केल्याच्या नंतर फक्त प्रपंच कुड वाटतो. प्रपंच कसा वाटतो? मग आता हे कोणीच करणार नाही महाराज. प्रपंच तर आम्हाला आमचे मत बी फिक आहे प्रपंच पुढे आमच्या करता. विठाला विठाला हो. ही सगळी अवस्था प्राप्त केल्याच्या नंतर तुकोबारा म्हणतात फक्त वृत्तीने प्रपंच कडू लागतो. व्यावहारिक दृष्टीने नाही, वृत्ती त्या प्रपंचातली कडू होऊन जाते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाटतो प्रपंच, तुका म्हणे वाटतो प्रपंच. डोकडे रोमांच कंठनाट, डोकडे रोमांच कंठनाटी. सोडवी स्वामिनी जयती, सोडवी माझा स्वामिनी जयती, सोडवी माझा स्वामिनी जयती, सोडवी माझा स्वामिनी जयती. रती नाझे दासी केली आम्ही,
प्रतिज्ञा केलिया प्रतिज्ञा नंतर मग तुका म्हणे कडू वाटे तो प्रपंच रोकडे रोमांच कंठी दाटे. पाकिट घेतल्याच्या नंतर प्रपंच कडू लागत नसतो, मधापेक्षा जास्त गोड लागत असतो. हल्ली तर प्रपंच शब्दाची खूप बदनामी केली कीर्तनकारांनी महाराज. ते प्रमाण वापरत नाही, त्या व्यतिरिक्त प्रमाण देतो. संसार सागरू गात भव दुःखाचे मोह, संसार सागरू हा जनवाद अंथरून माझी केले इंगळ. हा इंद्रिय व्रज खाते तपे उष्णवरी ज्वाळ. सोसिले काय करू दुर्बर ये चांदार. सुखे मी निजलो संसार सागरू गा भव दुःखाचे मूळ. संसार सागरू गा भव दुःखाचे जनवाद अंतरून माझी केले इंगळ. इंद्रिय व्रज घाते तपे उष्णवरी ज्वाळ. ससिले काय करू ससिले काय करू ससिले काय करू दुर्भर हे चांडाळ. विठोबा सुखे मी निजलो गा शून्य सारो निदेते त्रिकूट शिखरी गा. दान मिळे आहे याच्यापेक्षा सांगू कीर्तनकार प्रमाण देतात. संसार दुःख मूळ हे प्रमाण ऐकून निम्मे 100% लोकांतले 2% लोक आमच्या आश्रमात येऊन थांबतात महाराज वैतागून संसाराला. ज्याला 2 बायका 3 लेकरत महाराज ते कीर्तनकार सुद्धा हे प्रमाण म्हणतात. शोकांतिका आहे विठाला विठाला. माझी भाषा कळायला नाही, हे प्रमाण आम्ही सुद्धा म्हणू नये महाराज. आश्रमाची उपाधी आमच्या पाठीमागे आहे. हे प्रमाण जगद्गुरु तुकोबानेच म्हणलं पाहिजे. संसारा करता बंगला बांधावा याच्या करता
गोड बोलून कीर्तनाची तारीख मिळवतो, 10,000 रुपये पाकिट मिळवतो, विटा कमी पडल्या म्हणून त्याच 10,000चे विटा घरी घेऊन जातो बंगल्याकरता. तो म्हणतो संसार दुःख मूळ, ते स्वर बी कुठून काढला कोणाला माहित. विठाल विठाल हो. ही अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर वृत्ती सांगतोय लक्षपूर्वक आहे का, थोडं बोर होईल मांड्याला. आता हे ज्यावेळेस ज्ञानाची किंमत कळत नसते त्याच वेळेस माणसाला झोप लागत असते. विठाल विठाल हो. ही अवस्था सगळं झाल्याच्या नंतर मग तुका म्हणे कडू वाटे तो प्रपंच, रोकडे रोमांच कोणती दाटे. पण ही नामाची अवस्था प्राप्त केल्याच्या नंतर भगवान परमात्मा निश्चित स्वरूपानं सोडवतो. सोडविल माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा ये दासी केल्या मी ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली हो. झालेली कीर्तन रूपी सेवा दास राजाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो. पण आवर्जून आजच्या कीर्तनातला अनुभव सांगतो. केशव बाबा तुमच्या अंगावर काटा येईल. माझी बोबडी इतकी कधीच वळाली नव्हती. आज काय झालं कोण मला लटलट सुद्धा का पर्यंत बोबडी सुद्धा वळली महाराज. काय या स्थानाची ताकद आहे का काय का माझीच कुठंतरी कमी पडते हे मला अजून जाणवलं नाही. पण एवढं कधी मी हे व्हायबल झालो नव्हतो. पण आज खऱ्या दृष्टीने चिदंबर स्वामी माझ्या जीवनातली संकल्पना होती तुकोबारा आणि पांडुरंग परमात्म्या व्यतिरिक्त आमच्या वंश परंपरेने किंबहुना निष्ठावंत वारकरी कधी मस्तक टेकवतात नाही. पण आज मी मान्य केलं साक्षात पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे चिदंबर स्वामी महाराज. आज खऱ्या दृष्टीने सांगायचं ठरलं तर खरंच कृष्ण महाराज. नाही तर मी बोलायला कसं आहे पुरंगावकरांना पंचकृष्णला माहिती आहे. पण आज कुठंतरी कसं तरी काय घडी घडी काळ असं अजून किती आहे अवकाश अशी वाणी माझी म्हणते ते कळण झालं मला. पण आज होणाऱ्या दृष्टीने झालेली कीर्तन रूपी सेवा दास राजाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि तुम्हाला ज्या अपेक्षेनं तुम्ही आला होता त्या अपेक्षा पूर्ण न केली त्याबद्दल तुमची सुद्धा माफी मागतो. आता प्रत्येक कीर्तनात ते ठरवलं मी अभंगावर बोलायचं शेवट माफी मागून जायचं. आवर्जून सगळे आता विनोद सम्राट तुम्हाला आहेतच. महाराष्ट्राचे बादशाह आणलेत महाराज तुमच्याकरता, कमी पडणार नाही होणारची तुम्हाला. पण माझी संकल्पना प्रतिज्ञा खंडन न झाल्याबद्दल भगवान परमात्म्याला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला यांना धन्यवाद. विठाल विठाल हो. झालेली कीर्तन रूपी सेवा दास राजाराम महाराजांच्या चिदंबर स्वामीच्या चरणी अर्पण करून आजूक बुद्धी वृद्धिंगत हो. गुरुवर्य महाराजांचं किंबहुना मुक्ताई ज्ञानपीठाचा सेवक म्हणून चांगल्या ठिकाणी जागा मिळू. कुठं मागत नाही विशेषत्वाने, पण आज यांच्या चरणी मागणी करतो. कमीत कमी तेवढं तरी जपलं पाहिजे जीवनातलं. याच्यापेक्षा हे नसलं तरी चालेल महाराज, पण एक आवर्जून सगळ्यांना देखत प्रार्थना करतो तारुण्य जपण्याची शक्ती ते चिदंबर स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. हे सगळ्यात कठीण आहे साधू जीवनात. पुढंच गालबोट लागला ना पाहिजे. हाय तसा कोरा कागद कसा राहतो तसं आयुष्यभर गुरुवर्य महाराजांची सेवा करण्याचा योग येऊ आणि पुन्हा डबल डबल देण्याचा. भले पाकिटात एकावेळेस 500 कमी 500 शिल्लक काय हरकत नाही. जय विठ्ठल जय ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा.